नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी लहान मुलांना गोष्टी सांगते, काही अनुभव सांगते, काही प्रसंग सांगते, काही सुभाषित श्लोक सांगते, काही स्तोत्र पण सांगते. तर आणि मला माहिती आहे तुम्हाला ते सगळं आवडतं. तुम्ही ऐकता, तुम्ही ऐकत जा, शेअर करा, आणखीन लाईक पण करत जा. तर आज मी जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे विजयी पांडुरंग. काय नाव आहे? विजयी पांडुरंग. तुम्हाला पैठण माहिती आहे? पैठण गाव प्रसिद्ध आहे. पैठण नाथ महाराज, एकनाथ महाराजांचं गाव आहे ते तिथं. तर पैठणला जे गावातलं नाथ मंदिर आहे तिथं पांडुरंगाची मूर्ती आहे. ती मूर्ती 1.5 फूट उंचीची आणि 2.5 फूट 2.5 किलो वजनाची आहे आणि पंचधातूची मूर्ती आहे. तर त्या मूर्तीच्या मागे इतिहास असा आहे की रामदेवराय नावाचा राजा होता देवगिरीचा. त्यांनी तिथं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरात त्याला ती मूर्ती स्थापन करायची होती. पण त्यापूर्वी काय झालं, त्या राजाच्या स्वप्नात पांडुरंग स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं की तू मला इथं स्थापना करू नको माझी, आणि तू जर माझं नाही ऐकलं तर तुझा वंश निर्वंश होईल म्हणून. मग त्यांनी विचारले राजाने, मी ह्या मूर्तीचं मी आता काय करू? तर म्हणे ही मूर्ती तुम्ही पैठणला नाथांच्या घरी नेऊन द्या. त्याप्रमाणे राजाने ठरवलं जायचं. राजा घेऊन गेला ती मूर्ती. तेव्हा एकनाथ महाराज पुराण सांगत बसले होते. मंदिरामध्ये खांब आहे, त्याला टेकून महाराज बसलेले होते. त्या खांबाला पुराण खांब असं म्हणतात बरं का. त्यांचं प्रवचन चालू होतं. त्यांचं प्रवचन संपेपर्यंत राजा तिथं बसला आणि प्रवचन झाल्यानंतर राजा आला. राजाने नाथांना नमस्कार केला आणि सगळी हकीकत सांगितली. नाथांना खूप आश्चर्य वाटलं बरं का. मग नाथ म्हणाले, पांडुरंगाला म्हणाले, अरे पांडुरंगा, तुला रोज पंचपक्वान्न खाणारा, माझ्याकडं तुला काय मिळणार आहे? आमच्याकडं भाजी भाकरी असते, काय मिळेल तुला खायला? तर पांडुरंग म्हणाला, दास जेवू घाला ना. काय म्हणाला? दास जेवू घाला ना. म्हणजे याचा अर्थ असा की मी दास म्हणून तुझ्याकडं राहणार आहे. तू जेवू घाल अथवा न घाल, पण मी दास म्हणून तुझ्या घरी इथं राहणार आहे. असं म्हणल्यानंतर मग नाथाने काय केलं, एक वीट दिली, त्याच्यावर पांडुरंग उभा राहिला. तर ती दास जेवू घाला ना ही अक्षरं त्या विटेवर उमटलेली आहेत. ती आजही आपल्याला उमटलेली दिसतात. त्या काळी काय होतं, कुणी आले की गूळ पाणी द्यायची पद्धत होती. आता एवढा मोठा पांडुरंग आला म्हणल्यावर नाथाने आपल्या पत्नीला सांगितलं की यांना काहीतरी दे म्हणून. मग तिने लोणी आणि साखर दिलं आणि नाथाने ते पांडुरंगाच्या हातात घातलं. पांडुरंगाने ते लोणी आणि साखर चाटून खाल्लं आणि तो हात लोण्याने जो चिकट झाला होता ना, तो पुन्हा कमरेवर ठेवलाच नाही त्याने. नाही तर पांडुरंगाचे दोन्ही हात कमरेवर असतात सगळीकडं, पण तिथला जो पांडुरंग आहे पैठणचा, त्याचा डावा हात कमरेवर आहे, उजवा हात असा तळहात असा पुढे केलेला, अशी ती मूर्ती आहे. ती मूर्ती नेहमी झाकलेलीच असते. पण दर एकादशीला जेव्हा अभिषेक होतो त्यावेळेला सगळी वस्त्र वगैरे काढल्यानंतर मग आपल्याला मूर्तीचं दर्शन होतं. आणि त्या दिवशीसुद्धा पंचामृत स्नान घालून साखरेने सगळी मूर्ती घासून पुसून स्वच्छ केल्यानंतर देखील त्या हाताचा जो ओशटपणा आहे, लोण्याचा चिकटपणा, तो आजही तसाच आहे. असं त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, श्रीखंड्याच्या रूपाने देव तिथे राहिले आणि पाणी भरलं नाथांच्याकडं कावडीने. तर खांद्यावर पडलेले घट्टे त्या मूर्तीच्या खांद्यावर आजही दिसतात.
तरी ही 3 वैशिष्ट्य तिथल्या पांडुरंगाची आहेत. एकतर दास जीव घालाना ही अक्षर विटेवर लिहिलेली आहेत. त्यानंतर खांद्यावर घट्टे पडलेले कावडी आणून आणून, आणि हात असा समोर केलेला आहे उजवा हात. तर ही 3 वैशिष्ट्य असलेली ही पांडुरंगाची मूर्ती. या मूर्तीला विजयी पांडुरंग असं म्हणतात. तर ही सगळी माहिती आम्ही पैठणला राहत होतो आणि त्यामुळं मला माहिती आहे ती आज तुम्हाला सांगितली. धन्यवाद.